नाही पण बरं झालं रोहननी माझा सल्ला ऐकला आहे. कारण तो जर ऐकला असता ना तर आपल्याला या माणसांचे खरे रंगच कळले असते. जोपर्यंत आपण माणसांना प्रत्यक्ष भेटत नाही, त्यांचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाहीत ना ती कशी आहे. मला सगळं कळतंय पिंट्या दादा, पण मला सांग, रोहन आतापर्यंत काय चुकीचं वागलाय? नाही वागले ना चुकीचं. इट्स ऑल इज फॅमिली. तर पण पाहिलंच ना तू, तो त्याच्या आईलाच बोलत होता, कारण त्याला हे सगळं चुकीचं वाटतंय. त्याला इक्वली शॉक बसलाय पिंट्या दादा. आणि आता मी रोहनला ओळखते, तो ऍक्टिंग करत नाहीये. त्याला जेन्युइनली खूप वाईट वाटलंय. तो जेन्युइनली अपसेट आहे. आणि रोहनची आई, हे बघ, त्यांनी कितीही रडारड केली ना आदिरा, तरी सुद्धा त्यांनी चूक केली आहे. आय अग्री. मला हे सगळं पटतंय आणि मला त्याचं थोडं टेन्शनही आलंय. पण ते आता ह्या एका गोष्टीसाठी मी त्याला नकार द्यायचा का? मी त्याला सोडायचं? माझं त्याच्यावर कितीही प्रेम असलं तरी बेसिकली त्याच्या अगेन्स्ट कुणाचं काहीच म्हणणं नाहीये, तरी मी त्याला नकार द्यायचा? माझ्या या डिसिजनचा त्याच्या आयुष्यावर काय परिणाम होईल पिंट्या? आता विचार कर ना, त्याचा किती इन्सल्ट होईल. आणि फॉर नो रिझन. आय रिअली लव्ह रोहन. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. माझं डिसिजन फायनल आहे. मला त्याच्या बरोबर राहायचंय. मग या डिसिजनचे काही परिणाम असतील तरी ते मी फेस करायला तयार आहे. पण मग मी आता मागे नाही फिरू शकत. रिअली लव्ह रोहन. मला खात्री आहे आदिरा, तू काहीतरी विचार करून हा निर्णय घेतलास. आणि हाच जर तुझा निर्णय असेल तर तू म्हणतेस तसंच होईल.